महाभारताचे भीषण युद्ध संपले होते. धर्म आणि सत्याचा विजय झाला होता आणि कौरवांचा समूळ नाश झाला होता. युधिष्ठिर आता हस्तिनापूरचा सम्राट होता. अनेकांना वाटते की महाभारताची कथा इथेच संपते आणि पांडव सुखाने राज्य करू लागतात. पण सत्य हे नाहीये. सर्वात मोठे रहस्य युद्धाच्या 36 वर्षानंतर सुरू होते. 36 वर्ष राज्य केल्यानंतर पांडवांना या जगाचा, सत्तेचा आणि संसाराचा मोह उरला नाही. त्यांनी आपले सर्व राज्य अभिमन्यूचा मुलगा परीक्षित याच्या हाती सोपवले आणि द्रौपदीसह हिमालयाच्या दिशेने महाप्रस्थान म्हणजेच स्वर्गारोहण सुरू केले. पाचही पांडव, त्यांची पत्नी द्रौपदी आणि त्यांच्यासोबत चालणारा एक भटका कुत्रा या 7 जणांनी हिमालयाच्या बर्फाळ आणि खडतर शिखरांवरून स्वर्गाच्या दिशेने वाटचाल सुरू केली. पण जसजसे ते वर जाऊ लागले तसतसे एक भयानक घटना घडू लागली. जगातील सर्वात महान आणि अजिंक्य योद्धे, ज्यांना साक्षात भीष्म आणि द्रोणाचार्य हरवू शकले नाहीत, ते या बर्फात एक एक करून कोसळू लागले आणि मृत्यूला कवटाळू लागले. असे का झाले? त्यांनी असे कोणते पाप केले होते? बर्फाळ वाटेवर चालताना सर्वात आधी तोल गेला तो द्रौपदीचा. ती बर्फात कोसळली आणि तिने प्राण सोडले. भीमाला प्रचंड धक्का बसला. त्याने रडत युधिष्ठिराला विचारले, मोठ्या भावा, द्रौपदीने तर आयुष्यात कधीच कोणते पाप केले नाही. तिने नेहमी धर्माचे पालन केले. मग ती अशी वाटेतच का कोसळली? युधिष्ठिराने न थांबता, मागे न पाहता अत्यंत शांतपणे उत्तर दिले, भीमा, द्रौपदी जरी आपली 5 जणांची पत्नी असली, तरी तिच्या मनात आपल्या सर्वांबद्दल समान प्रेम नव्हते. ती सर्वांपेक्षा अर्जुनावर सर्वाधिक प्रेम करत असे. तिचा हाच पक्षपात, हाच मोह तिच्या मृत्यूचे कारण ठरला. द्रौपदीला मागे सोडून उरलेले 5 भाऊ आणि तो कुत्रा पुढे चालत राहिले. काही अंतर पार केल्यावर अचानक सहदेव जमिनीवर कोसळला. त्याचेही प्राण गेले. पुन्हा भीमाने विचारले, सहदेव हा त्रिकालज्ञानी होता. त्याला भूत, भविष्य आणि वर्तमान सर्व काही माहीत होते. पण त्याला स्वतःच्या या प्रचंड बुद्धिमत्तेचा आणि ज्ञानाचा अहंकार झाला होता. या जगात माझ्याइतका विद्वान कोणीही नाही, हा त्याचा गर्वच त्याला खाली खेचून गेला. थोड्याच वेळात नकुलही बर्फात कोसळला आणि मरण पावला. युधिष्ठिराने भीमाला सांगितले, नकुल हा अत्यंत देखणा होता. त्याच्या सौंदर्याची तुलना कोणाशीच होऊ शकली नव्हती. पण त्याला त्याच गोष्टीचा अतिगर्व होता. जगात माझ्यासारखा सुंदर कोणीही नाही, या अहंकाराने आज त्याचा बळी घेतला. आता फक्त 3 भाऊ आणि तो कुत्रा उरले होते. पण अचानक तो महान योद्धा, ज्याच्या गांडीव धनुष्याच्या टणत्काराने कौरवांची सेना थरथर कापायची, तो अर्जुन बर्फात कोसळला. भीमाला आता स्वतःला सावरणे कठीण जात होते. ज्या अर्जुनाने आशल्याला युद्ध जिंकून दिले, तो असा कसा पडू शकतो? युधिष्ठिर अत्यंत दुःखाने म्हणाला, अर्जुनाला आपल्या धनुर्विद्येचा आणि पराक्रमाचा अहंकार झाला होता. त्याने प्रतिज्ञा केली होती की तो एकाच दिवसात सर्व शत्रूंचा नाश करेल. पण तो ती पूर्ण करू शकला नाही. स्वतःच्या सामर्थ्याविषयीचा खोटा अभिमान, यामुळे आज तो स्वर्गापर्यंत पोहोचू शकला नाही. शेवटी केवळ युधिष्ठिर, भीम आणि तो कुत्रा उरले. पण काही पावले चालताच 10,000 हत्तींचे बळ असलेला गदाधारी भीम जमिनीवर कोसळला. मरता मरता त्याने युधिष्ठिराला विचारले, दादा, मी का पडलो? माझा काय दोष होता? युधिष्ठिराने भरल्या डोळ्यांनी उत्तर दिले, भीमा, तुझा खादारपणा आणि तुझ्या स्वतःच्या शारीरिक ताकदीचा गर्व हेच तुझ्या मृत्यूचे कारण आहे. तू नेहमी स्वतःच्या भुकेचा विचार केलास, पण इतरांच्या भुकेची कधीच पर्वा केली नाहीस. आपल्या सर्व भावंडांना आणि पत्नीला गमावल्यानंतर युधिष्ठिर एकटाच त्या कुत्र्यासोबत पुढे चालत राहिला. शेवटी तो स्वर्गाच्या दारात पोहोचला. तेव्हा देवराज इंद्र त्याला घेण्यासाठी आले. पण युधिष्ठिराने अट घातली की माझ्यासोबत या कुत्र्या